भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. तर मस्त गोल गरगरीत आज लाडू वळून दाखवणार आहे. ते तिळाचे नवीन वर्षाचे आपण स्वागत करायचं आहे, तर गोडाच्या पदार्थांनाच होऊन जाऊ द्या. चला तरी मग साहित्य पाहूया. तर वेलची पावडर घेतलेली आहे, शेंगदाणे घेतले आहेत मूठभर, आणि 150 ग्रॅम तीळ पांढरे आणि 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घ्यायची. लाडू खाताना दाताखाली आले की खूप भारी वाटतात लाडू, आणि थोडंसं गार झाले की मग ह्याची साल आहे ना कशाने तर काढायची. लाटण्याने फिरवलं ना मस्त साल निघून जाते. आणि तीळ आता चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवरतीच भाजायचं आहे, करपून अजिबात द्यायचं नाही, नाहीतर काय होतं लाडू जे आहेत ते कडू होतात. तर हे तीळ आपले भाजले गेलेले आहेत. तर आता हे एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ आणि आपण पाक तयार करून घेऊ. साजूक तूप घेतलेले मोठा 1 चमचा, आणि त्याच्यामध्ये 150 ग्रॅम गूळ घालून घेऊ. गोड जर तुम्हाला कमी आवडत असेल तर थोडासा कमी घेऊ शकता त्याच्यामध्ये, पण समप्रमाणात माप असला ना तर आपलं जे पदार्थ आहेत ते बिघडत नाहीत. 1 चमचाभर आपण पाणी घालून घ्यायचं आहे गुळामध्ये, आणि म्हणजे लाडू जे आहेत ते कडक होणार नाहीत जेणेकरून. आता ह्याचा पाक चांगला धरून घ्यायचा आहे. आता मधून चेक करायचा. तो एखाद्या बेसिनमध्ये पाणी किंवा डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा पाक जे तयार झाला की नाही चेक करून घ्यायचा आहे. चला आपण आता बशीमध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण चेक करून बघूया. तर अजूनही तयार झालेला नाही हा. तर ह्याची तार धरते पहा, मऊ आहे. पुन्हा एकदा तो असा गॅसवरती हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा एकदम गोळी तयार झालेली आहे, आणि असं टाकलं ना तर कडक आवाज येतो त्याचा. आता हे भाजलेले तीळ आहे आपण ॲड करून घेऊ गुळामध्ये, पाकामध्ये. तर वेलची पावडर घालू आणि मिक्स करून घेऊ. आणि जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते देखील आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. ते खूप छान वाटतं. मी एकामध्ये 2 असं फकड्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही असं तुकडे करून जरी टाकलात तरीही चालू शकतं, आणि नाही टाकला तरीही चालू शकतं. आणि आता संक्रांत येतेच आहे. मस्त असं गोल गरगरीत लाडू वळून तुम्ही एखाद्याला छोट्या छोट्या पॅकेटमध्ये गिफ्टसुद्धा करू शकता हळदी कुंकवाला. आता काय करायचं आहे, थोडंसं कोमट झालं की लगेच वळायचे. गार होईपर्यंत वाट बघायची नाही, नाहीतर लाडू वळले जात नाहीत. आणि स्पूनने काय करायचं, साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे कोमट होतं आणि पटकन लाडू वळता येतात आणि एकसारखे होतात. हे पहा असे आपण छोटे छोटे असं स्पूनने काढून घ्यायचे, म्हणजे जो लाडू आहे ना एकसारखा होतो. आणि तिळामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं. उष्ण आहे तीळ, म्हणून थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्लं जातं. आपल्याला ऊर्जा मिळते त्यापासून, आणि केसांची वाढ देखील खूप छान होते. आता हे आपण काय करायचं, त्या हाताला थोडंसं तूप लावायचं आणि लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे, म्हणजे हाताला भाजत चटके बसत नाहीत आणि पटकन वळले जातात ते लाडू, चिटकत नाहीत हाताला. आता वळून घेऊ लाडू असे, आणि पटकन होतात. 10 ते 15 मिनटात हे लाडू तयार होतात वळून, फार वेळ लागत नाही. पण मेजरमेंट मात्र तुम्ही परफेक्ट घेतलं पाहिजे, नाहीतर काय होतं तर ते आपलं जे आपण बनवतो रेसिपी ते बिघडण्याची शक्यता असते. हे पहा आता मस्त हे लाडू वळून तयार झालेले असे गोल गरगरीत. कशी वाटली माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसंच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.